छत्रपती शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा. छत्रपती शिवरायांसारख्या रत्नपारखी राजाने या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामीलच करून घेतले नाही, तर पुण्याजवळ असलेल्या या गडाची किल्लेदारी पण बहाल केली. इसवी सन 1660 विजापूरचा सरदार सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला आणि त्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकून पडले. अशातच या कठीण प्रसंगी स्वराज्यावर अजून एक संकट येऊन उभे ठाकले. बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्तेखान हा मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला. शाहिस्तेखानाने पुण्याला तळ ठोकला आणि त्याची नजर पुण्यापासून जवळच असणाऱ्या या किल्ल्यावर गेली. त्याने मोगल सरदार असणाऱ्या रायबगनीला वाटाघाटी करून किल्ला घेण्यासाठी किल्ल्यावर पाठवले, परंतु या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर या भुईकोटाला 21 जून 1660 रोजी शाहिस्तेखानाने वेढा दिला. शाहिस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला हा भूदुर्ग म्हणजे अगदी मातीचे छोटेसे झकुळच, पण किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी सयाजी थोपटा, मालोजी मोहिता, भिवा दुधावाडा, बाळाजी कर्डिला यांच्यासह 300 ते 350 लोकांनिशी अत्यंत निर्धाराने, निकराने व प्राणपणाने तोंड देत शाहिस्तेखानाच्या 21,000च्या अवाढव्य फौजेला तब्बल 56 दिवस झुंजवत ठेवले. शाहिस्तेखानाच्या फौजेने 14 ऑगस्ट 1660 रोजी सुरुंग लावून किल्ल्याचा बुरुजच उडवला आणि खानाचं सैन्य आत घुसलं. अशा परिस्थितीतही किल्ल्यातील मोजक्या मराठा शिलेदारांनी फिरंगोजीच्या नेतृत्वाखाली पराक्रमाची शर्थ केली. अखेर 16 ऑगस्ट 1660 रोजी मोगली सैन्याने तब्बल 56 दिवसांनी हा किल्ला जिंकला आणि त्यावर हिरवं निशाण फडकायला लागले. जय शिवराय मित्रांनो, आजची आपली उन्हाळ दिवसाची उन्हाळ भटकंती आहे ती याच शिवचरित्रातील स्वामीनिष्ठेचा आणि पराक्रमाचा तेजस्वी अध्याय असलेल्या चाकणच्या या भुईकोटाची. किल्ले संग्रामदुर्ग. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. गडभ्रमंती परिवार आज निघालाय ते 2 भुईकोट किल्ले करायला. शिवकाळात ज्या गडाने बलाढ्य मोगल सेनेला 55 दिवस झुंजवत ठेवले त्या चाकणच्या भुईकोट किल्ल्याला म्हणजेच संग्रामदुर्गला आज आपण पहिल्यांदा भेट देणार आहोत. मुंबईहून पुण्याला जाताना तळेगाववरून खेड म्हणजेच राजगुरुनगरला जाणाऱ्या रस्त्यावर चाकण वसलेले आहे. याच चाकणमध्ये हा गड आहे. मुख्य रस्त्यावरून बाजारपेठेतून गडाकडे जाण्याच्या मार्गाने आपण चक्रेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून गडाकडे निघतो आणि थोड्याच वेळात गडाच्या तटबंदीतून असलेल्या रस्त्यातूनच आपला गडात प्रवेश होतो. या रस्त्यामुळे हा गड 2 भागात विभागला गेला आहे. गडात प्रवेश करताच चक्रेश्वर मंदिराच्या समोर एका ओट्यावर ठेवलेली पुरातन तोफ आपले स्वागत करते. गडाचे भक्कम बुरुज व तटबंदी पाहण्यासाठी मंदिराजवळून तटबंदीवर निघायचे. आता या गडाची अवस्था ही अत्यंत वाईट असल्यामुळे गडावर असलेले अवशेष व गडाची भव्यता तटबंदीवरून पाहतच आपल्याला ही गडफेरी पूर्ण करावी लागते. चाकणच्या किल्ल्याचा इतिहास पाहता हा भुईकोट किल्ला उर्फ संग्रामगड हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मुघली सेनेसमोर सलग 55 दिवस लढवल्यामुळे शिवचरित्रात प्रसिद्ध आहे. गडाच्या तटबंदीवर जाताना अनेक उद्ध्वस्त अवशेष आपल्याला दिसतात. ते पाहून आपण गडाच्या तटबंदीवर येतो. गडाची तटबंदी उद्ध्वस्त असून काही प्रमाणात ती पुन्हा बांधून काढल्याचे दिसून येते. गडावर असलेल्या अवशेषांमध्ये झाडी वाढल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या गडाचे बुरुज पुनर्जीवित करण्याचा चांगला प्रयत्न झालेला दिसून येतो. या गडाच्या इतिहासात डोकावून पाहिले असता प्राचीन काळी चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. त्याच्या रक्षणासाठी चाकणचा भुईकोट बांधण्यात आला. या किल्ल्यावरून घोटण, पौंड या मावळांवर आणि घोडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवता येत असे.
अनेक ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षी असलेल्या या किल्ल्याचा ताबा देवगिरींच्या यादवांचा पाडाव झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. त्यानंतर अल्लाउद्दीन शाह बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचे निश्चित केले आणि ही कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवण्यात आली. त्याने इसवी सन 1453 साली चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले. या मोहिमेत विशाळगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मलिक उत्तुजारच्या सेनेला शिर्के आणि मोरे यांनी फसवून निबिड अरण्यात नेले आणि या मोक्याच्या जागी त्यांच्यावर अचानक हल्ला करून मलिक उत्तुजारसह 2500 जणांची कत्तल केली. या मोहिमेत दक्षिणी मुसलमान व परकीय मुसलमान यांच्यात बेबनाव झाल्यामुळे दक्षिणेकडील मुसलमान मोहीम अर्धवट सोडून चाकणला परत आले. त्यांच्या भ्याड व फितूर वर्तनामुळे विशाळगड मोहीम अपयशी ठरली असे परकीय मुसलमान बोलू लागले. हा आरोप शहाला कळला तर आपली धडगत नाही हे दक्षिणी मुसलमानांना कळल्यावर त्यांनी शहाला खबर दिली की परकीय मुसलमानांनी चाकणच्या किल्ल्यावर कब्जा केला असून त्यांना कोकणच्या राजाची साथ आहे. शहा दारू पिऊन तर्र झाला आहे हे पाहून त्यांनी त्याला ही बातमी दिली असता त्याने हुकूम दिला की चाकणच्या किल्ल्यावर हल्ला करून सर्व परकीय मुसलमानांना ठार मारावे. या आज्ञेनुसार दक्षिणी फौजेने चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्यातील परकीय मुसलमानांनी किल्ल्यातील सामग्री संपेपर्यंत वेड्याला दाद दिली नाही. अखेर दक्षिणी मुसलमानांनी परकीय मुसलमानांना शहाने माफी केली आहे असा बनावट हुकूम दाखवून त्यांना किल्ल्याबाहेर काढले आणि त्यांना मेजवानीस बोलून मेजवानी चालू असतानाच त्यांची कत्तल केली. तटबंदीमध्ये असलेल्या जंग्या आजही पाहायला मिळतात आणि त्या पाहताना या गडाने त्या काळी मुघल सेनेला 55 दिवस कसे झुंजवत ठेवले असणार याची कल्पना येते. तटबंदी पाहत आपण गडाच्या बुरुजावरून जायला निघतो तेव्हा या बुरुजांची खूप सुंदर रचना आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण बुरुजाला गोलाकार वळसा मारून बुरुजावर जाण्याचा मार्ग तयार केला आहे. बुरुजावर जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांनी आपण बुरुजावर येतो तेव्हा आजूबाजूचा प्रदेश आपल्याला निहाळता येतो. पुढे चालत आलो की एक मशीद आपल्याला दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी, आजोबा मालोजी व खिळोजी यांना दौलताबादचा सुभेदार आमिरशाह याने चाकणच्या 84 परगण्यांची जहागिरी दिली होती. पुढे चाकणचा प्रांत शहाजीराजांच्या जहागिरीत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला. त्यावेळी फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. त्याने राजांशी निष्ठा व्यक्त केली व राजांनी त्याचीच किल्लेदार म्हणून नेमणूक केली. गडाची एक बाजू पाहून आपण पुन्हा रस्त्यावर येतो. गडाला 2 भागात विभागणाऱ्या या रस्त्यावर गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. खंदक बुजवून प्रवेशद्वारातूनच रस्ता बनवला गेला आहे. गडाचे मुख्य प्रवेशद्वार उद्ध्वस्त असून उरलेले अवशेष जीर्णोद्धारित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. गडाच्या या प्रवेशद्वारावरील बुरुजावरून गडाचे छोटेखानी पण भक्कम रूप आपल्यासमोर येते. या बुरुजावरील जंग्या आणि सैनिकांची लढण्यासाठी असलेली व्यवस्था पाहून या किल्ल्याने 55 दिवस कसे मुघल सैन्याला हैराण केले असणार याची कल्पना आल्यापासून राहत नाही. 21 जून 1660 शाहिस्ते खानाच्या 20,000 फौजेने चाकणच्या भुईकोटाला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात 600 ते 700 मराठे होते. धनधान्य व दारूसाठा पुष्कळ होता. मराठ्यांनी तोफ, बंदुकी व रात्रीचे मुघल सैन्यावर छापे घालून किल्ला भांडता ठेवला. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला हाती पडत नाही हे पाहून शाहिस्ते खानाने ईशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. 14 ऑगस्ट 1660 वेड्याचा 55वा दिवस. या दिवशी भुयारात दारू भरून बत्ती देण्यात आली. त्यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटाने बुरुजाला खिंडार पडले. बुरुजावरील मराठे मारले गेले. मुघली सेना खिंडारातून किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करू लागली पण मराठ्यांनी त्यांना किल्ल्यात शिरकाव करू दिला नाही. 15 ऑगस्ट 1660 रोजी मुघलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बाले किल्ल्याच्या आश्रयाने लढले पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे हा किल्ला त्यांनी मुघलांच्या ताब्यात दिला. गडाच्या या बाजूकडील अवशेष झाडीझुडपात असल्यामुळे नीट पाहता येत नाहीत पण गावाकडील असणाऱ्या बुरुजावर जाता येते. येथे झेंडाकाठी आहे आणि या झेंडाकाठीवर आपला तिरंगा फडकताना दिसतो. या बुरुजावर आलो की आपली गडफेरी येथेच संपते.